विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। स्त्रियांनी सामर्थ्यावर कर्तृत्व सिद्ध केले। डॉक्टर माधवी रायते श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या नारी शक्ती पुरस्काराचे वितरण। सोलापूर स्त्रियांमध्ये खूप कार्यक्षमता असते, त्यामुळे स्त्रियांनी स्वतःच्या सामर्थ्यावर विविध क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केले आहे। नवरोत्सवात श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने नवदुर्गांचा सन्मान हा प्रेरणादायी असल्याचे गौरवण्यात आनंदश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्ष डॉक्टर माधवी रायते यांनी मांडले। श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने रंगभवन चौकाजवळील समाज कल्याण केंद्रात नवरात्रोत्सव निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर 9 महिलांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आनंदश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्ष डॉक्टर माधवी रायते बोलत होत्या। यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन महासंघाचे संचालिका सोनाली जाधव मस्के, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर तन्वी जोग, उद्योजिका सायली जवळकोटे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्मिता पाटील, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते। ऊर्जादायी भाषणात डॉक्टर माधवी रायते पुढे म्हणाल्या, निरपेक्षपणे समाजासाठी काहीतरी द्यावयाचे आहे, ही वृत्ती जोपासण्याची आज नितांत गरज आहे। त्यातून अनेक सामाजिक प्रश्न सुटतील। आपल्या घरापासून व स्वतःपासून त्याची सुरुवात करावी। परिस्थिती जशी आहे तशीच तिचा स्वीकार केला पाहिजे आणि ती बदलता येईल का? मी त्यासाठी काय करू शकतो? तुम्हाला जे चांगलं करता येईल ते करा। इतरांची तुलना करू नका, चांगलेच बोला, मन मोकळेपणाने कौतुक करा। पोटात एक ओटात एक नको, नाहीतर गप्प बसा। जे काही करता ते मनापासून करा। मन शांत झालं तर कार्यशक्ती वाढेल, असे मत डॉक्टर रायते यांनी मांडले। संस्थापक महेश कासट यांनी प्रस्ताविका नवरात्रीनिमित्त आदिशक्तींच्या 9 रूपाप्रमाणेच विविध क्षेत्रातील 9 महिलांचा नारी शक्ती पुरस्काराने सन्मान होणार असल्याचे सांगितले। सूत्रसंचालन अक्षता कासट यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश येळमिळे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारती जवळे, सुजाता सकरगी, अर्चना बंडगर, सारिका मदरे, मयूर गवते, केशव भैया, संतोष अलगुंडे, श्रीपाद सुत्रावे, मंगेश कुलकर्णी, अभिजित होनकळस, राहुल बिराजदार, जगदीश पाटील, प्राचार्य गणेश लेंगरे, प्रकाश आळंबे, सौरभ करमरकर आदींनी परिश्रम घेतले। यांचा झाला नारी शक्ती पुरस्काराने सन्मान। सामाजिक कार्यकर्ता स्वाती पाटील, महिला आर्थिक समक्षीकरण, सोलापूर रेल्वे DRM मुख्य कार्यालय अधीक्षक सविता जाधव, प्रशासकीय भागाईवाडीच्या माजी सरपंच कविता घोडके पाटील, ग्रामविकास, ज्वेलरी उद्योजिका स्मिता देशपांडे, उद्योजिका डॉक्टर सारिका होमकर, वैद्यकीय रिअल इस्टेट कन्सल्टंट अंजली मालानी भाटे, व्यवसाय मासई चाटला, लघु उद्योग ओम इंडस्ट्रीजच्या प्रोपायटर मनीषा डागा, उद्योजक उत्पादन सहव्यवस्थापिका लक्ष्मी आरगी, पतसंस्था आदी 9 मान्यवर महिलांचा या पुरस्काराने सत्कार करण्यात आला। सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। पुरस्कारांचे हे 4थे वर्ष होते। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।